नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शीतल कुमार स्वपनराव भोम. शीतल कुमार भोम केमिस्ट्री यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 टू चॅप्टर नंबर 6 चे चॅप्टरचे क्वेश्चन्स सरावासाठीचे बघितलेले आहेत. तर आज आपण चॅप्टर नंबर 7 आणि चॅप्टर नंबर 8 या चॅप्टरवर कोणते कोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात किंवा कोणत्या कोणत्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा माझी विनंती आहे की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्समध्ये आपल्या कॉमेंट्स लिहा. आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक जे कोणी 11वी 12वी केमिस्ट्री शिकत असतील त्यांना हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आणि केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून आपण MHT CET JEE नीट या परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच याची मदत होईल. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 7 आहे. नेम ऑफ द चॅप्टर इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18. दिस इज फॉर 6 marks. वेटेज इज गिवन विथ ऑप्शन 8. हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. त्याच्यामधला एक एक प्रश्न आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम ऑफ एन एलिमेंट विच इज radioactive decay product of thorium and uranium. So this question is asked for VSA for 1 mark. Second question, write chemical composition of cryolite, then chloropatite, carnallite, copper pyrites. Each one can be asked for 1 mark. म्हणजे या सगळ्यांचं 1, 2, 3, 4 4चं केमिकल कॉम्पोजिशन सराव करायचं आहे लिहून. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द पिरियडिक ट्रेंड्स ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स विथ रिस्पेक्ट टू फॉलोइंग. आता हा प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला विचारलेला आहे. आय थिंक इट इज अस इन 2023 जुलै किंवा फेब्रुवारीमध्ये विचारलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिक अँड ॲनॉइक रेडियाय, नंबर 2 आयनायझेशन एनर्जी, नंबर 3 इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि नंबर 4 इलेक्ट्रॉन गेन इंथल. या 4 मधले जर 2 फॅक्टर दिले तर तो 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो. 3 फॅक्टर दिले तर 3 मार्काला येऊ शकतो. पण 4ही फॅक्टर देऊन 4 मार्काचा प्रश्न विचारला जात नाही शक्यतो. 2 किंवा 3 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंबर 4, एक्सप्लेन द एनॉमलीज बिहेवियर ऑफ ऑक्सिजन विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिसिटी. म्हणजे इथे एनॉमलीज बिहेवियर ऑक्सिजनचं एक्सप्लेन करायचंय विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिसिटी विथ अदर एलिमेंट्स, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, ऑक्सिडेशन स्टेट अँड नेचर ऑफ हायड्राइड्स. इफ इट इज आज फॉर 2 marks, each point having the half mark. आणि जर हा 2 मार्काला पण विचारला जाऊ शकतो, त्याच्यातले कुठलेही 2 फॅक्टर दिले जाऊ शकतात. देन नंबर 5 क्वेश्चन, वाय फ्लोरीन शोज एनॉमलीज बिहेवियर. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. 4 मुद्दे त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ड्यू टू द स्मॉल ॲटॉमिक साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल, आणि तो एक मुद्दा आहे तो. 4 पॉइंट्स ईच हाफ मार्कसाठी इथे 2 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंबर 5. देन नंबर 6 से राइट एनॉमलीज प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन विथ रिस्पेक्ट टू. नंबर 1 इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, नंबर 2 ऑक्झो ऍसिड, नंबर 3 नेचर ऑफ हायड्राइड अँड नंबर 4 आयनिक रेडियाय. Then question number 7, write in decreasing order like thermal stability of halogen acids, that is HF, HCl, HBr and HR, which is thermal stability like which bond is strong and which bond is weak. So all of you know HF bond is strong bond and HI bond is weak bond. Number 9, distinguish between rhombic and monoclinic sulfur. 2 मार्काचा प्रश्न आहे. 4 पॉइंट्स याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 10, राईट द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. हा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक बोर्डाच्या परीक्षेला याच्यावरती स्ट्रक्चरवरती प्रश्न विचारलेला आहे. सल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर प्रॅक्टिस करायची आहे. परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड, परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड, थायोसल्फ्युरिक ऍसिड अँड पायरोसल्फ्युरिक ऍसिड, हे सगळे जे ऍसिड्स आहेत 5, त्याचा सराव करायचा आहे. Then question number 11, write the structure and oxidation state of the following acids of chlorine. याच्यावरती पण नेहमी प्रश्न विचारलेला आहे. ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीनचे स्ट्रक्चर्स विचारले जातात. खाली दिलेले क्लोरिक ऍसिड, हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड अँड परक्लोरिक ऍसिड. याचं स्ट्रक्चर आणि ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवायचं. देन
Question number 12, write uses of dioxygen. So it may be as for 1 mark, 1 मार्कासाठी 2 uses लिहायचे. Then define dry bleach, 1 मार्कासाठी definition आहे. Question number 14, write canonical structures of ozone. जर विचारले तर नुसते ओझोनचे 1 मार्काला विचारले जाऊ शकतात आणि सल्फर डायऑक्साइड 1 मार्काला, आणि दोन्हीचे जर विचारले तर 2 मार्काचा प्रश्न होऊ शकतो. Then write the following chemical equations involved in the preparation of sulfuric acid by contact process. याच्यामध्ये 1 मार्काला 1 रिएक्शन विचारलेली. सल्फर ओव्हर टू सल्फर डायऑक्साइड, then sulfur dioxide to sulfur trioxide. This is second step, and third step मध्ये sulfur trioxide to oleum. So these 3 equations for 3 marks. Then 16, question number 16, write uses of sulfuric acid. It's depend upon the marks. जर 2 मार्काला विचारले असेल तर 4 uses लिहायचे, आणि 1 मार्काला विचारलं तर 2 uses लिहायचे. Then question number 17, write the chemical reaction of chlorine and slackline. This question is asked for February 2024 question paper. Then come to question number 18, write the bleaching property of chlorine with chemical reactions. Chemical reactions लिहून त्याची bleaching property explain करायची. Question number 19, write uses of chlorine. We have to remember the uses of chlorine here. Then question number 20, write the ratio of acids used to prepare aqua regia. This is VSA, 1 mark question. Ratio लिहायचा आहे, फक्त ratio. Then define interhalogen compound. This is also asked for board examination 23, 24, 2 वेळा विचारलेला आहे. Write general characteristics of interhalogen compounds. हा 3 मार्काचा मिळून 2024च्या पेपरमध्ये विचारलेला गेलेला प्रश्न आहे, किंवा 2023 मध्ये, आठवत नाही मला. 22, write uses of sulfur dioxide. Uses लिहायचे. Question number 23, draw the structure and write shape of chlorine pentafluoride and bromine trifluoride. इथे स्ट्रक्चर आणि शेपची सराव करायचा आहे. म्हणजे या टाईपचा पण प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. Then question number 24, write chemical reaction of hydrolysis of XCF2. टेक्स्टबुक मध्ये रिएक्शन दिलेली आहे, हायड्रोलिसिस रिएक्शन, त्याचा सराव करायचा आहे. Question number 25, draw the structures and write oxidation state. स्ट्रक्चर आणि ऑक्सिडेशन स्टेट लिहायचे. XCF2, XCF4, XCF6, XCOF4 and XCO3. या प्रश्नांचा सराव केला की तुम्हाला बोर्डाची परीक्षा काही अवघड वाटणार नाही. 26, क्वेश्चन नंबर, राइट युजेस ऑफ निऑन अँड हिलियम. 27, व्हॉट इज ओझोन डिप्लेशन. या ओझोन डिप्लेशन वर त्याची रिएक्शन लिहिणं गरजेचं आहे तिथे. 28, राइट फॉलोइंग केमिकल रिएक्शन्स. रिएक्शन्स विचारलेले आहेत. क्लोरीन रिएक्ट्स विथ एक्सेस ऑफ अमोनिया, अमोनिया विथ एक्सेस ऑफ क्लोरीन, क्लोरीन विथ एक्सेस ऑफ क्लोरीन. या सगळ्या क्वेश्चनचा सराव करून आपल्या टीचर कडून तपासून घ्या. त्याच्यानंतर इथे चॅप्टर नंबर 7 संपलेला आहे. चॅप्टर नंबर 8 आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याचं जुनं डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स असं नाव होतं, बट in the new syllabus its name is changed, transition and inner transition elements. It is having 6 marks weightage with option 8 marks आहे. इथे 8 चुकून गेलेले. So question number 1 is write general electronic configuration of 3D series of D block elements. इथे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे 3D सिरीजचं D ब्लॉक मधलं. Second question is write different oxidation state of manganese. Y plus 2 oxidation state of manganese is most stable. This question is asked I think in 2023 जुलैच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 मार्काला विचारला गेलेला आहे. आणि जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 1 मार्काला विचारले. Then question number 3, write the spin only formula for magnetic moment. हा 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे. Number 4, calculate the spin only magnetic moment of divalent cation of a transition metal 26. So this is very important question. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट वर प्रश्न विचारला जातो.
इट मे बी आयदर डायव्हॅलंट, इट मे बी ट्रायव्हॅलंट. पण याचं व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवा, याच्यावरती 100% परीक्षेला प्रश्न विचारतात. Then question number 5 is calculate the value of magnetic moment of Cr2 plus and V3 plus ion. आत्ताच्या पण 2024चा जो पेपर आहे फेब्रुवारीचा, त्याच्यामध्ये MCQ मध्ये पहिलंच MCQ विचारलं होतं मॅग्नेटिक मोमेंट साठी. Then number 6, write the conditions of color of transition metal. This question is also asked for board examination for 2 marks. Why titanium 4 plus is colorless? This is also asked for examination for VSA in 2024 February. Write the name, that is formula of the alloy used in the Fischer-Tropsch process in the synthesis of gasoline. It is cobalt thorium. This is asked for VSA. This question is also asked for board examination. Then question number 9, define interstitial compounds. Write properties of interstitial compounds. This is also asked for board examination. Then question number 10, explain ferrous and non-ferrous alloys with example. This is for 2 marks question. 11, write the combination of metals in the following alloys. We have to write the combination. Bronze, it is prepared with which metals? Stainless steel, nichrome. Nichrome is asked for examination. Cupronickel and brass. So prepare well. Then question number 12, write preparation of potassium dichromate by using chromite ore. So in February 2024 paper, this is asked for 3 marks. 3 reactions are expected, each reaction having 1 mark. 3 steps reaction, each step having 1 mark. Then question number 13, write the chemical composition of the following: hematite, chalcopyrite, calamine, zinc blade. So prepare well. Then question number 14, definitions are asked: pyrometallurgy, hydrometallurgy, electrometallurgy. Prepare well on metallurgy. Define ore, mineral, gangue, each definition for 1 mark. Then 16 is also definition: lanthanide contraction, actinide contraction, transuranic elements, and post-actinide element. This transuranic elements is also asked for board examination. Lanthanide contraction is also asked for board examination. Then write electronic configuration of gadolinium. Prepare well, because many times it is asked for examination. Cerium, its atomic number is given 58, scandium 21, copper, and chromium. Because this is exceptional, these show anomalous behavior. Then question number 18, write the general electronic configuration of the lanthanides. This is many times asked for examination for 1 mark. 19, write difference between lanthanides and actinides. Here 4 differences are required. This is asked for 2 marks. 4 differences are expected. Similarities, they can also ask for the exam. Write the similarities between lanthanides and actinides for 2 marks. 4 similarities we have to write down. And last question, write the name of reducing agents used in the extraction of iron from hematite ore by using blast furnace. Here, this question is asked for MCQ 1 mark. So we completed the chapter number 7 and 8. Remaining questions we will discuss in the next video. Thank you.